अर्धी वाटी गहू मी रात्रभर पाण्यात भिजवले होते आणि सकाळी ते उपसले, या ग्रो बॅगमध्ये घातले, कोकोपीटमध्येच घातलेत. तर 3 ते 4 दिवसात असे छान मायक्रोग्रीन्स त्याचे तयार होतात, व्हीट ग्रास आपण ज्याला म्हणतो. आणि 7 दिवसात हे पूर्णपणे तयार होतं. तर ते आपण वापरू शकतो वेगवेगळ्या पदार्थामध्ये. हे बघा किती सुंदर तयार झाले. तर हे स्मूदी किंवा ज्यूसमध्ये किंवा सॅलडमध्ये तुम्ही घालू शकता. मी पोह्यांवरही घातले होते. गॅस बंद करून शेवटी घालायचे आणि मग कोथिंबिरीसारखं मिसळून झाकण ठेवून द्यायचं 2 मिनटं आणि मग हे पोहे आपण खाऊ शकतो. असे वेगवेगळ्या पदार्थात तुम्ही ट्राय करू शकता. तर असेच मी हरभऱ्याचे पण केले होते. आणि हे बघा, हरभऱ्याचे मायक्रोग्रीन्स आणि गव्हाचे दोन्ही मी इथे वापरणार आहे. 2 भाज्या आहेत आज केलेल्या, त्यामध्ये दोन्ही चिरून मिक्स करणार आहे. वरनं पण गार्निशिंगसारखं मी घालणार आहे. तर आज मी केली आहे सिंधी पद्धतीने साई भाजी आणि दुसरी भाजी आहे कॉर्न आणि कॅप्सिकमची. तर या दोन्ही भाज्यात हे बारीक चिरून घालायचे आहेत आणि भाकरी आणि या 2 भाज्या असा मेनू आहे आजचा. तुमच्याकडे संडेला काय केलं मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. तुम्ही मायक्रोग्रीन्स घरी उगवता का हेही लिहून कळवा. आणि घरच्या घरी तयार केलेले केमिकल विरहित नैसर्गिक पद्धतीने असे जे मायक्रोग्रीन्स आपल्या आहारात आणले तर ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. तर तुम्ही जर आवळ्याचा ज्यूस किंवा इतर कुठला ज्यूस वेट लॉससाठी घेत असाल तर त्यात हे ॲड करा. आणि रोजच्या रोज वेगवेगळ्या धान्यापासून बनवलेले मायक्रोग्रीन्स आपण आहारात घेऊ शकतो. तर आजचा माझा मेनू आहे ज्वारीची भाकरी आणि भाजी. हे मुख्य जेवण आहे अर्थातच. तर तुम्ही माझ्या चॅनलवर असे वेगवेगळे आधी पण रेसिपीचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघू शकता. विष्णू सहस्त्रनामची एक मी सिरीज केली आहे. आरोग्यासाठी मंत्रपठण आणि अशा गोष्टी पण आता बेनिफिट देणारे आपल्याला आहेत. आणि चातुर्मास सुरू झालं आहे. तर नक्की चॅनलला भेट द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हॅपी संडे. बाय.